तर नमस्कार मंडळींनो, कोकणचं कांडेसर या चॅनलचं स्वागत आहे. तर आज आपल्या 30 दिवसाच्या चॅलेंजचं 9वा दिवस. तर आज होतं रविवार, म्हणून आयुष, मी आणि दादा निघाला मासे पकडू. नदीवर तर कपडे धुते, त्यामुळे काय मासे ते काय फिरतच होते. आयुष्याचं नशीब ताट होता. पहिल्याच गरीत एक खवळं गावलं. आयुष घेऊन येतो तो वर, कारण तैसून गरीस निसाटलं तर डायरेक्ट पाण्यात जातलं. तर ह्यो बघा खवळं केवढं मोठं होतं तो. माझ्या तर मुठी एवढं होतं. मग काय दुसऱ्यांदा परत एकदा घरी टाकलं. आज काय आयुष्याचं नशीब एकदम ताटच होता. दुसऱ्या खेपेक बरोबर त्याच्यापेक्षा मोठं खवळं गावलं. ते का वडीत आणल्यान वरती. तर ह्यो बा किती मोठं खवळं गावलं तो. दोनच मासे बस झाले असा म्हटला तर बरा होईल. कारण आमका दोनच्या वर मासेच काय गावत नव्हते. मग त्या जागेवरसून आम्ही दुसऱ्या जागेक जाऊन निघालो. पहिला इलाव घराकडे, कारण ते दोन मासे गावले ते ठेवलं आधी टोपात काढून. मग आता निघालो आम्ही दुसऱ्या स्पॉटवर, म्हणजे पुलाच्या खाली. तर आम्ही इलो दुसऱ्या स्पॉटवर. थंय इलो आणि 1.5 तास तर काय घरी होत होता. थंय पण आमका काय गावला नाही, म्हणून दादा इलो पुलार. दादान तर काय पुलावरसून घरी सोडलं, पण थंय काय भेटला नाही, म्हणून आम्ही चाललो देवळाकडे. मग काय इलं देवळाकडे. देवळाकडसून पहिलं नदीत इलं. नदीत इला आणि दादा आणि आयुष दोन सेटिंग दोघांनी पॅक केले. मग काय आयुष्यानं तर एक खवळं काढलं, तो पण बारको होतो. आयुष्यान इल्या तर उद्घाटन केलेले. आयुष्यात तर काय मासे गावतच होते. दादाक काय मासं गावत नव्हतं, म्हणून तो नदी क्रॉस करू बघे होतो. ह्यो बघा त्याच्यात कमरेएवढा तर पाणी लागत होतं. मग तो गेलो दुसऱ्या साईडला. मग आम्ही पण कशा पाठी राहावं म्हणून आम्ही पण गेलो. मग आम्ही इलो घराकडे. तर हे बघा आमके एवढे मासे. मग काय जेवला आणि दिला होता आणि झोपान. मग रात्री खेळवते गरबा. गरबा खेळून झाल्यावर आमका ह्या बघा काय दिसला. हा गेला आपल्या वाटेन आणि आम्ही इलो देवळात. देवळात केला भजन. मग भजन करून झाल्यावर देवळात केलं होतं पॅटीस. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग.